विसरवाडी नंदुरबार मार्गावर भीषण अपघात, खातगाव फाट्याजवळ चोपड्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू। विसरवाडी नंदुरबार मार्गावरील खातगाव फाट्याजवळ शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चोपडा येथील 41 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। समोरून भरधाव वेगात येणाऱ्या इको गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात इको चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार मयत ज्ञानेश्वर बाबूराव सरदार वय 41, मूळ राहणार चोपडा, जिल्हा जळगाव, सध्या राहणार सुरत, हे त्यांच्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक GJ05 FP 9969 विसरवाडीकडून नंदुरबारकडे जात होते। दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास खातगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या इको गाडीने क्रमांक MH 01BB 1273 यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। इको चालक सुफियान अहमद मोहम्मद सलीम राहणार मालेगाव, नाशिक हा वाहन भरधाव वेगात चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। या भीषण घटनेत धडकेत ज्ञानेश्वर सरदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघात इतका तीव्र होता की दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अपघाताची माहिती मिळताच विनामूल्य सेवा देणाऱ्या नाणीजधाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी सुनील भाईदास सिरसाट राहणार सुरत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिसांनी आरोपी चालक सुफियान अहमद याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलमा अन्वये गुन्हा दाखल केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र महेने करीत आहेत।